सर्व विद्यार्थी मित्रांना नमस्कार। आपल्याला 26 एप्रिलला जे काही स्कॉलरशिपची परीक्षा होणार आहे तसेच विविध स्पर्धा परीक्षांना सगळ्यात उपयुक्त घटक आहे तो म्हणजे काळ, काम आणि वेग, त्यालाच आपण इंग्लिशमध्ये टाइम, वर्क आणि स्पीड असं म्हणत असतो। तर टाइम, वर्क आणि स्पीड यावरती क्वेश्चन कशा कशा प्रकारचे विचारले जातात या सगळ्या गोष्टींची चर्चा आपल्याला इथं करायची आहे। घड्याळ सगळ्यांना कळतं, घड्याळ सगळ्यांनाच समजतं आणि घड्याळामध्ये तुम्ही सगळेजण टाइम बघत असता। घड्याळामध्ये आपल्याला 12 वाजल्यापासून 1 2 3 4 असे 12 वाजल्यापर्यंत आपण घड्याळांमध्ये वेळ बघत असतो। तसंच जर रेल्वे स्टेशनला जर गेलो आपण तर मात्र 24 तासी घड्याळ असतं। तर या 24 तासी घड्याळामध्ये काही कन्फ्यूज होण्याची गरज नाहीये, कारण की फक्त आपल्याला 12 मध्ये 1 ऍड केला की 13 होतो, म्हणजे 13 वाजले म्हणजे 1 वाजलेला आहे, 14 वाजले म्हणजे 2 वाजलेला आहे, अशा पद्धतीने। आणि ही जी घड्याळ आहे ती रात्री 12 वाजता बरोबर काय दाखवणार आहे, तुमचा 00 अशी वेळ दाखवणार आहे, म्हणजे 0 तास 00 मिनिट असं दाखवणार आहे। आणि त्यानंतर रात्री 12 वाजल्याच्या नंतर दुपारी 12 वाजेपर्यंत आपल्याकडे जी घड्याळी 12 तासी घड्याळाची जी वेळ आहे ती दाखवली जाते AM मध्ये। AM म्हणजेच काय तर अँटी मेरिडियम। आणि त्यानंतर दुपारी 12 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत जी वेळ दाखवली जाते त्याला आपण PM असं म्हणतो, म्हणजेच पोस्ट मेरिडियम असं त्याला म्हटलं जातं। या गोष्टी, या कन्सेप्ट इथं फक्त काळजीपूर्वक लक्षात ठेवणं गरजेचे आहे, त्यानंतर आपल्याला पुढचे प्रश्न हे बघायचे आहेत। चला तर पुढे जाऊयात। पुढे काय प्रश्न आपल्या समोर आहेत, परीक्षेला कशा स्वरूपाचे विचारले जाणार आहेत हे आता इथं काळजीपूर्वक बघून घ्यायचं आहे। तर बघा, इथे एक फॉर्म्युला आपल्या काळजीपूर्वक लक्षात ठेवा। हा फॉर्म्युला लक्षात ठेवला की कोणतेही गणित तुम्हाला सहजगत्या सुटणार आहे। काय फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे तर डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड मल्टिप्लाइड टाइम। तर D इज इक्वल टू फॉर्म्युला लक्षात ठेवा, स्पीड मल्टिप्लाइड टाइम। हा फॉर्म्युला तुमचा तोंडपाठच असणं गरजेचं आहे, त्यालाच मराठीमध्ये अंतर बरोबर वेग गुणिले काळ असं म्हटलं जातं। तर चला, इथे एक गणित तुम्हाला विचारलेलं आहे। एक कार आहे, ही कार 45 किलोमीटर प्रति तास या वेगानं 5 तासामध्ये किती अंतर जाईल हे आपल्याला काढायचं आहे। एकदम साधं साधं सरळ सरळ गणित आहे। तर कसं नेमकं सोडवायचं आहे, आपला फॉर्म्युला हा लक्षात ठेवा, अंतर बरोबर वेग गुणिले काळ। म्हणजेच आपल्याला अंतर काढायचं आहे आणि वेग दिलेला आहे आणि आपल्याला काळ सुद्धा दिलेला आहे। सगळ्यांना, मला असं वाटतं 7वीचे विद्यार्थी 4थीचे विद्यार्थी गुणाकार सगळ्यांनाच येत असेल। तर आपल्याला वेग किती दिलेला आहे, आपल्या उदाहरणामध्ये एक कार 45 किलोमीटर प्रति तास, 45 किलोमीटर प्रति तास याचा अर्थ आहे तो आहे कारचा वेग, आणि युनिट या पद्धतीने लिहिलं जातं, किलोमीटर पर अवर्स असं इंग्रजीमध्ये त्याचं वाचन केलं जातं। त्यानंतर आपल्याला काळ किती दिलेला आहे तर काळ दिलेला आहे 5 तासाचा, म्हणजे 5 अवर्सचा दिलेला आहे। 5 तासामध्ये ती कार जाणार आहे। सो आपण याला मल्टिप्लाय करणार आहोत, 5 तास किंवा 5 अवर्स याने मल्टिप्लाय करणार आहोत। गुणाकार प्रत्येकाला येतो, 45 गुणिले 5 इथे करायचा आहे, म्हणजेच 5 5 किती होतात तर 25 होतात। 5 5 जार 25, कॅरी गेला 2, 5 4 जार 20 प्लस 2 किती होणार आहेत 22 किलोमीटर। 225 225 किलोमीटर हे ती कार काय करणार आहे, एवढा अंतर ती कार जाणार आहे, येते लक्षात। त्यानंतर पुढचा प्रश्न यावरच आधारित आहे, या गोष्टीचा सराव होणं गरजेचं आहे। बघा, कार झाली, आता बघायची एक मोटरसायकल आहे, सगळ्यांनाच आवडते मोटरसायकल जी आहे ती 60 किलोमीटर प्रति तास या वेगाने जात असेल। ही मोटरसायकल 60 किलोमीटर प्रति तास या वेगाने जात आहे, जास्तच पळायचं सुद्धा नाहीये, 60 किलोमीटरच्या वेगाने जायचं आहे। तर त्या मोटरसायकलला 240 किलोमीटर प्रवास करायचा आहे, तर किती वेळ लागेल असं आपल्याला म्हटलेलं आहे। मग यासाठी काही वेगळा फॉर्म्युला डेव्हलप करायचा का, काही आवश्यकता नाहीये। तर आपल्याला फॉर्म्युला काय सांगितलेला आहे, अंतर बरोबर वेग गुणिले काळ, हा आपला फॉर्म्युला आहे। अंतर किती दिलेला आहे आपल्याला तर अंतर दिलेलं आहे 240 किलोमीटर। 240 किलोमीटर हे अंतर आहे आणि आपल्याला या मोटारसायकलचा वेग दिलेला आहे। वेग किती दिलेला आहे तर 60 किलोमीटर एवढा वेग दिलेला आहे। आपल्याला विचारलेला आहे काळ किती लागेल। काळ याचाच अर्थ काय आहे की किती वेळ लागेल। या काळ वेळेमध्ये कन्फ्यूज होऊ नका, काळ याचाच अर्थ गणितामध्ये वेळ असा घेतला जातो। तर बघा, इथे 240 बरोबर काय 60 गुणिले काळ
विद्यार्थी मित्रांनो, एक गोष्ट इथं काळजीपूर्वक कन्व्हर्जन आपल्याला येणं खूप गरजेचं असतं. जर आपल्याला हा काळ काढायचा असेल, काळाला गुणाकारामध्ये 60 आहेत, ते जर बरोबरच्या इकडे जर जात असतील, बरोबरच्या डाव्या बाजूला जात असतील, तर मात्र इथे गुणाकारात असताना ते या भागामध्ये भागाकाराच्या स्वरूपामध्ये येणार आहे, हे काळजीपूर्वक लक्षात ठेवा. म्हणून काळ बरोबर काय, तर काळ बरोबर 240 चा छेद 60. याचा अर्थ काय आहे, 240 ला तुम्हाला 60 ने भाग द्यायचा आहे, म्हणजे 60 चा पाडा येणं गरजेचं आहे का, तसंही काही नाहीये. एकक स्थानी 0 आहे, सो 0 0 आपण कट करू शकतो. 6 चा पाडा नक्कीच तुम्हाला येतो, 6 1 6 आणि 6 चोक 24. म्हणजेच किती वेळ लागणार आहे, तर वेळ कशामध्ये आपण काढणार आहोत, तर तासामध्ये काढणार आहोत. 4 तासामध्ये ही जी काही मोटारसायकल आहे ती 240 किलोमीटर एवढं अंतर पार करेल. येतंय लक्षात. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहायचा आहे आपल्याला. बघा, एक रेल्वे आहे, 400 किलोमीटर अंतर 4 तासात पार करत असेल, तर त्या रेल्वेचा तासी वेग किती असेल असं आपल्याला विचारलेलं आहे. आता आपल्याला इथे काय विचारलेलं आहे, वेग विचारलेला आहे. पुन्हा तोच फॉर्म्युला येणार आहे आपला. अंतर बरोबर काय, तर अंतर बरोबर वेळ गुणिले वेग. हाच फॉर्म्युला जो आहे, एका फॉर्म्युल्यावर विविध प्रकारचे गणित आपले तयार होतात. आपल्याला एकूण अंतर दिलेलं आहे 400 किलोमीटर दिलेलं आहे आणि आपल्याला इथे दुसरी एक गोष्ट दिलेली आहे. आता इथे 4 तासात दिलेला आहे, म्हणजे आपल्याला इथे काय दिलेली आहे, वेळ दिलेली आहे आणि आपल्याला इथे वेग काढायचा आहे. तर वेग बरोबर काय होईल, मगासारखाच विचार करा. वेग बरोबर 400 चा छेदस्थानी किती येणार आहे, आता 4 येणार आहे. 4 ने 400 ला भाग द्या, 4 1 4 होतात, म्हणजेच 100. इथे आता एक लक्षात घ्या, इथे तुमचं युनिट काय येणार आहे, तर वेग विचारलेला आहे, म्हणजे 100 किलोमीटर पर आवर्स एवढा तिचा वेग असणार आहे. येतंय लक्षात. चला पुढचा प्रश्न आपल्याला बघायचा आहे. एक कार 6 तासात 40 किलोमीटर प्रति तास या वेगाने विशिष्ट अंतर जाते. ही एक कार आहे, ही कार 6 तासामध्ये 40 किलोमीटर प्रति तास या वेगाने विशिष्ट अंतर जाते. जर कारचा वेग आपण दीडपट केला, आता म्हणजे मग तोच फॉर्म्युला राबवायचा का, इथे थोडंसं वेगळं स्वरूप आहे. फॉर्म्युला तोच येणार आहे, तो कसा हे सुद्धा बघा. तर तेवढेच अंतर जाण्यासाठी त्या कारला किती वेळ लागेल. म्हणजे आता काय झालं की कार विशिष्ट वेगाने जात होती, पण मात्र ड्रायव्हर बदलला आणि ड्रायव्हर बदलल्यानं त्या कारचा स्पीड आपण आता काय केलेला आहे, दीडपट केलेला आहे. असे गणित जर विचारले तर कशा स्वरूपाने सोडवायचे ते आता इथे बघा. सुरुवातीला आपण एक बघूयात की 6 तासामध्ये आणि कारचा वेग आहे 40 किलोमीटर पर आवर्स, म्हणजे ती विशिष्ट अंतर जाणार आहे आणि अंतर तेवढंच आहे. तेवढंच अंतर जाण्यासाठी मात्र काय केलेलं आहे, आता वेग बदललेला आहे. आणि वेग काय बदललेला आहे, तर नवीन वेग आपण त्याला म्हणूयात. नवीन वेग, नवीन वेग काय मिळाला कारला, तर त्या कारचा वेग हा दीडपट केलेला आहे. दीडपट याचा अर्थ काय आहे, तर 1/1/2 आणि हे सुद्धा यासोबत येणं गरजेचं असतं. या 1/1/2 याला तुम्हाला फ्रॅक्शन मध्ये कन्वर्ट करायचं आहे आणि इम्प्रॉपर फ्रॅक्शन मध्ये कन्वर्ट करत असताना त्याला काय करावं लागतं, या छेदाने हा जो एक आहे त्याला गुणावा लागणार आणि अंश जो आहे तो त्यामध्ये मिळवावा लागणार आहे. बेक बे 2 आणि हा एक 3, 3 चा छेद 2 हा इम्प्रॉपर फ्रॅक्शन तयार झाला. तर बघा, नवीन कारचा वेग कितीने वाढला, तर दीडपटीने वाढला. ही दीडपट आहे, ही दीडपट आहे, इथे लक्षात घ्या. सुरुवातीचा वेग काय होता, तर 40 किलोमीटर होता आणि दीडपटीनं नवीन वाढलेला वेग 3/2 एवढा वाढलेला आहे. याचा अर्थ नवा वेग काय झालेला आहे, हे 2 छेदस्थानी आहेत, म्हणजे बेक बे, बे दोन्ही 4 आणि 20 गुणिले 3 बरोबर किती, तर 60. नवीन वेग झालेला आहे त्या कारचा 60. बघा, आता आपल्याकडे 2 गोष्टी होत्या. पहिली गोष्ट म्हणजे कार 6 तासामध्ये 40 किलोमीटर प्रति तास या वेगाने जात होती. तर तीच कार आता आपल्याला वेग वाढलेला आहे 60 किलोमीटर गुणिले
किती तासात पोहोचेल हे आपल्याला काढायचं आहे, त्याला आपण x मानूयात. सो x इज इक्वल टू काय होणार आहे, हे 60 याला भागाकारामध्ये येणार आहे 6 गुणिले 40 चा छेद किती होणार आहे, 60 होणार आहे. असं कन्वर्जन कसं सोडवायचं, 0 ला 0 कट करा, 6 ला 6 कट करा, म्हणजे 4 तासामध्ये तेच अंतर कार काय करेल, पार करेल. येतंय लक्षात. तर सुरुवातीला 6 तास वेळ लागत होता, आता मात्र कारचा स्पीड दीडपट केल्यामुळे 4 तासामध्ये ती कार तेवढंच अंतर जाणार आहे. व्हिडिओ जर आवडत असेल तर लाईक करून ठेवायचा आहे आणि पुढचं उदाहरण काळजीपूर्वक बघायचं आहे. आता इथे काय आहे, इथे थोडंसं वेगळं आपल्याला विचारलेलं आहे. 12 मजूर एक काम 20 दिवसात पूर्ण करतात. 12 मजूर आहेत, एक काम पूर्ण करण्यासाठी त्यांना 20 दिवस लागतात. तर तेच काम 16 दिवसात पूर्ण होण्यासाठी किती मजूर लागतील. आपल्याला 16 दिवसामध्येच काम पूर्ण करून घ्यायचं आहे, म्हणजे मजूर किती लागतील. तर बघा 12 मजूर आहेत, 12 मजूर एक काम जे आहे ते 20 दिवसात पूर्ण करतात. आता इथे जर तुम्ही त्या आंतरवेगाला जर तुलना करायचं म्हटलं तर करता येते का, यस करता येते. याला आपण वेग म्हणूयात, याला मल्टिप्लाय वेळ म्हणूयात आणि यालाच आपण अंतर म्हणूयात. म्हणजे आपल्याला कुठेतरी कंपॅरिझन करता येतं का, हो करता येतं. म्हणजे हे आपल्याला इथे काढायचं आहे. तसंच 16 दिवसामध्ये काम पूर्ण करायचं आहे आपल्याला आणि काम कोणतं आहे, तर हेच काम आहे. मजूर किती लागतील असं आपल्याला विचारलेलं आहे. म्हणजेच काय की 16 दिवसामध्ये काम पूर्ण करायचं आहे, तर आपल्याला x मल्टिप्लाइड 16 याचा अर्थ काय होतो की काम मात्र काय आहे आपलं, सेम टू सेम आहे, एकच काम आहे. म्हणजे या गोष्टीची किंमत आणि या दोन्ही गोष्टीची किंमत समान आहे. तर आपण असं करू शकतो का, 12 गुणिले 20 बरोबर x गुणिले 16, म्हणजे दोन्ही जे काही गोष्टी आहेत त्या समान आहेत, काम एकच आहे, तेच काम पूर्ण करायचं आहे आपल्याला. सो इथे फक्त आपल्याला x ची किंमत काढायची आहे. मगाच्या उदाहरणासारखीच काढा. 12 गुणिले 20 चा छेद किती होणार आहे, तर हे 16 होणार आहेत. इथे 4च्या पाड्यामध्ये 12 येतात, 4च्या पाड्यामध्येही 16 येतात. 4 त्रिक किती होणार, 12 होणार आणि 4 चौक 16 होणार. या 4 ने 20 ला भाग जाणार, 4 पंच 20. वरती तुम्हाला काय उरलेले आहेत, 3 गुणिले 5 उरलेले आहेत, 3 5 15. म्हणजे आपल्याला काय विचारलं, किती दिवसात पूर्ण होण्यासाठी किती मजूर लागतील, तर 15 मजूर लागतील. सुरुवातीला जे काही 12 मजूर ते काम 20 दिवसात पूर्ण करणार होते, ते 16 दिवसात पूर्ण करण्यासाठी आपल्याला 15 मजूर कामावरती लावावे लागतील. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून निश्चितच सांगायचं आहे. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहत राहा. कारण आपली जी काही शिष्यवृत्तीची परीक्षा आहे ती 26 एप्रिलला होणार आहे, हे तुम्हाला निश्चितच माहीत आहे. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.